या गोष्टीसाठी मी अजिबात रेडी नव्हती, पण फायनली ती गोष्ट करावीच लागली. काय ते सांगतेच पुढे. पण त्याआधी आता संध्याकाळी विहा उठली होती आणि तिचे आज खूप नखरे चालले होते. तिला अजिबात काही खायचं नव्हतं, म्हणून मग मी तिला इकडे रागीची स्मूदी बनवून दिली. सगळ्यात आधी 1 चमचा रागीमध्ये थोडं पाणी टाकलं, त्याला छान असं फेटून घेतलं आणि त्यानंतर त्याला उकळून त्याला थंड करायला ठेवलं. मखाना, केळी, खजूर आणि थोडे ड्रायफ्रुट्स आणि थंड दूध टाकून छान असं ब्लेंड करून घेतलं आणि ही आता स्मूदी विहाला खूप आवडायला लागली, म्हणून मी तिला आठवड्यातून 2-3 वेळा तरी देत असते. सगळ्यात आधी ही रील सेव्ह करा आणि मला फॉलो करा आणि जर तुमच्याकडे लहान बाळ असेल तर ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे. त्यानंतर विहाला छान असं गोड-गोड रेडी केलं. एक शूट होतं ते आवरलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो आणि हीच ती गोष्ट होती ज्यासाठी मी अजिबात रेडी नव्हती, म्हणजे विहाचा हेअर कट. कारण रिसेंटलीच तिची छान अशा पोनी येत होत्या आणि मला खूप क्यूट आणि गोड-गोड वाटत होती. माझी अजिबात इच्छा नव्हती. पण काय होतं, की डेली अंघोळ करताना तिचे केस ओले होतात आणि आता पावसाळा पण सुरू होतोय, तर डेली हेअर वॉश करणं पण योग्य नाही वाटत. म्हणून फायनली हा डिसिजन घेतला आणि तिचा आज हेअर कट केला. आज मी सकाळीच राजमा भिजवून ठेवला होता, म्हणून मग आज भाजीचं टेन्शन नव्हतं. आज मस्त राजमा बनवायचा होता आणि त्यांची अशी इच्छा होती राजमासोबत राईस खायचा होता, म्हणून आज चपातीला जरा आराम दिला आणि मग सगळं छान असं चॉपिंग करून घेतलं. मस्त अशी राजमाची भाजी बनवली. त्यासोबत खूप सारं सॅलड. चला आता आम्ही जेवायला बसतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या.